ओके. तर आजचा दिवस खूप छान आहे. गुरुपौर्णिमा आहे आणि आजचा आपला दिवस 21वा चॅप्टर आहे, भव्य दिव्य परिणाम म्हणजे मॅग्निफिसंट आउटकम. ज्यांनी ज्यांनी मॅग्निफिसंट आउटकम किंवा भव्य दिव्य परिणाम करायला शिकले, तुमची कामं कशी फास्ट होत आहेत ते तुम्हाला नक्की कळेल. मी माझे तर एक्सपिरियन्स सांगेन, पण माझ्या हा जो चॅप्टर आहे 21वा चॅप्टर भव्य दिव्य परिणाम, माझ्या मुलांनी अक्षरशः हा चॅप्टर इतका जर यूज केलेला आहे, इतका वापर केलेला आहे त्याचा, आणि त्यांना इतका रिझल्ट येतो, जबरदस्त रिझल्ट येतो. आणि मी ते तुम्हाला नक्कीच हा चॅप्टर करत करत शेअर करणार आहे. कारण माझ्या घरातल्या माझी मुलं खूप जास्त वापर करतात त्याला. मॅग्निफिसंट आउटकम म्हणतात इंग्लिशमध्ये. त्यांना ते भव्य दिव्य परिणाम कळत नाही. आणि मला शोधावं लागतं नाव ह्याचं, भव्य दिव्य परिणाम. पण मॅग्निफिसंट आउटकम म्हणतो त्याला. सगळ्यांना वाटतं की नाही की मला माझं कोणतंही काम एकदम छान व्हावं. जरी स्वयंपाक करायचा असेल तरी असं वाटतं की नाही आपल्याला भाजी एकदम मस्त व्हावी. मला आवडते तशी. मी मी हे घेतलं, मी जरी आता सपोज मी खाली गेले रिक्षा पकडायला, मला असं वाटतं ना यार चांगलं पटकन 2 मिनिटात मला रिक्षा मिळावी. ऑफिसमध्ये गेले, ऑफिस मधला अख्खा दिवस माझा छान गेला. मी शाळेत गेले, काय छान माझे लेक्चर झाले, मुलं काय व्यवस्थित ऐकत होते. मी सगळे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत होते, सगळ्यांनी अभ्यास केलेला, किती मजेशीर दिवस गेला माझा मुलांबरोबरचा. मी पार्लर मध्ये जातीये. वाव, पार्लर मधले क्लायंट माझ्याकडे ह्याच्यासाठी तरी येतात, माझी सर्व्हिस घ्यायला. पण माझ्या बरोबर ते स्पिरिच्युअल गोष्टींचा पण किती अभ्यास करतात. आम्ही किती छान बोलू शकतो. जे की लोक म्हणतात पार्लरमध्ये लोक गॉसिपिंग करायला जातात, पण माझ्या पार्लरमध्ये येणारी सगळे क्लायंट्स माझ्याशी स्पिरिच्युअल गोष्टींवर बोलतात. अतिशय आवडतं मला. वाव. मी माझ्या घरामध्ये माझ्या मुलांशी माझं कॉन्व्हर्सेशन किती डीपली होतं, किती मोकळेपणाने मी त्यांच्याशी छान बोलू शकते. माझी मुलं सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करतात. मी माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं, मला जसा माझा दिवस घालवायचा आहे, जसं मला मीटिंग माझी माझी मी ऑफिसमधली मीटिंग मला पाहिजे तशी मला करायची आहे. माझा बॉस माझ्याशी मला पाहिजे तसा बोलायला पाहिजे. हे जर माझ्या हातात असतं तर किती मजा येईल. आणि आपण ह्या चॅप्टर मधून शिकणार आहोत की मी माझा दिवस, मी माझ्या मीटिंग्स, मी माझं वर्किंग, मी माझं घरातलं काम, मी माझं मुलांबरोबर असणारं कॉन्व्हर्सेशन, मी मैत्रिणीबरोबर फिरायला गेलेली डेट, किंवा मी माझ्या फॅमिली बरोबर डिनरला गेलेले, एनी वर्क, छोट्यातलं छोटं काम पण मी मला पाहिजे तसं मिळवू शकते, करू शकते. आणि ते कसं करू शकतो हे आपण आजच्या चॅप्टर मधून शिकणार आहोत. तर आजचा चॅप्टर आहे 21वा दिवस, भव्य दिव्य परिणाम. आता हा भव्य दिव्य परिणाम माझ्या सगळ्याच कामामध्ये मी कसा आणायचा. तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता, ठीक आहे. पण मी संगीत जलाशयाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि मूकनाट्याच्या आधी, पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, तलवार चालवण्यापूर्वी, मष्टीयुद्ध खेळण्यापूर्वी, चालण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी, नृत्य करण्यापूर्वी आणि लेखणी शाईत बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. जी.के. चेस्टरटन, 1874 ते 1936 हे आहेत लेखक. ते काय म्हणतात, तुम्ही ईश्वराचे आभार मानता, ठीक आहे, सगळेच जण मानतात. जे देवाला मानतात ते सगळेच आभार मानतात. जे मानत नाही ते युनिव्हर्सचे आभार मानतात.
कोणी निसर्गाला मानतो. तुम्ही मानता ठीक आहे, पण ते काय म्हणताय, मी कोणतीही गोष्ट करायच्या आधी म्हणजे अगदी संगीत म्हणण्यापूर्वी किंवा पोहायला जायच्या आधी, चित्र काढण्यापूर्वी, पुस्तक उघडण्यापूर्वी, खेळायला जाण्यापूर्वी, डान्स करायच्या आधी किंवा मी रायटिंग करायला बसलो तर त्या ह्याच्यामध्ये शाईमध्ये पेन बुडवायच्या आधी सुद्धा ईश्वराचे आभार मानतो. असं कोण म्हणतात? हे जी.के. चेस्टरटन. आपण जी प्रत्येक कृती करतो तिचे चांगले परिणाम घडून यावेत असं आपल्याला वाटतं. गिल्बर्ट किथ चेस्टरटन हा लेखक ही कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो. म्हणजे हे चेस्टरटन जे रायटर आहेत ते काय करतात, त्यांना जो हवा असणारा परिणाम आहे तो मिळवण्यासाठी ते काय करतात, ते काम करायच्या, ती कृती करायच्या आधीच त्याच्यासाठी धन्यवाद म्हणतात आणि त्यांच्या कामामध्ये त्या जादू निर्माण करण्यासाठी ते कृतज्ञता व्यक्त करतात. तसंच आपण पण करू शकतो. आज मी सेशन करते, सेशनच्या आधी मी म्हणू शकते, म्हणलं मी मी मॅग्निफिसंट आउटकम किंवा मी भव्य दिव्य परिणाम बघितला किंवा वॉटर मेडिटेशन खूप छान झालंय, सगळे पार्टिसिपेंटनी सगळं जे काही वॉटर मेडिटेशन घेतलं ते सगळ्यांना खूप टच झालं, त्यांनी ते घेतलं किंवा हा चॅप्टर सगळ्यांना व्यवस्थित समजला, सगळा इंटरॅक्टिव्ह सेशन झालं माझं मस्त, आमचं व्हिज्युअलायझेशन पण छान झालं, सगळ्यांनी आपापले ड्रीम्स लिहिले आणि युनिवर्सला स्वाहा केले, सगळ्यांनी सगळ्यांच्या ड्रीम्सला एनर्जी दिल्यामुळं किती आनंदी वातावरण होतं. आजची खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा आणि फुल मून आम्ही सेलिब्रेशन केलं. हे मी काय केलं, तर हा चॅप्टर चालू करायच्या आधी मला तो सेशन कसा पाहिजे ह्यासाठी मी थँक्यू युनिवर्स, थँक्यू थँक्यू थँक्यू, मला हे सेशन कसं करायचंय हे मी आधीच युनिवर्सला सांगितलं, मला मी असं सेशन केलंय आणि हे सेशन तसंच झालंय, त्यासाठी मी युनिवर्सचे धन्यवाद केले. असंच मी माझा स्वयंपाक करायच्या आधी पण मी म्हणू शकते किंवा आज मी वांग्याची भाजी खूप मस्त केलीये, रसरशीत, सगळ्यांना खूप छान आवडलीये, आम्ही सगळे वेळेत जेवलोय, म्हणजे सगळं किचन वर्क एकदम वेळेत झालंय आणि मी वेळेत येऊन सेशनला बसली. काय झालं, मी आधीच हे केल्यामुळे माझी सगळी कामं वेळेत होऊन मी वेळेत 10 मिनिटं येऊन लॅपटॉप समोर बसले. तर ह्याला म्हणायचं, काम करायच्या आधी भव्य दिव्य परिणामासाठी तुम्ही केलेली कृतज्ञता. ते काम मला पाहिजे तसं झालंय आणि त्यासाठी मी युनिवर्सची आपण ज्या मानतो त्या ईश्वराकडे धन्यवाद दिले. तुम्ही स्वतःशीच विचार करत असता, अनेक वेळा हे चांगलं व्हावं असं मला खूप वाटतं, हे ठीक होईल अशी आशा करूयात, माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या सर्व विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता. पण आयुष्य असं काही योगायोगानं किंवा नशिबानं घडत नाही. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीने शक्य तितक्या कौशल्याने नियंत्रित केले जातात, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकता. तुम्ही स्वतःशीच विचार करत असतो की नाही, आपण खूपदा असाच विचार करत असतो. काही इतके पॉझिटिव्ह लोक असतात की ते म्हणजे सगळ्या गोष्टी की छानच होणार आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे, अगदी माझा मुलगा वेळेत उठलाय, छान सगळं पटकन आवरलंय, वेळेत एक्झामला पोहोचलाय, त्याला पेपर खूप छान गेलाय, पेपर त्याने मला व्यवस्थित मला घरी येऊन मला तो म्हणतोय, मम्मी माझा पेपर खूप छान गेला ग, मस्त वाटतंय मला, छान जेवायला वाढ आता, आज काहीतरी छान स्वीट मला खायला संध्याकाळी जेवायला बनव. मी काय केलं, तो एक्झामला जायच्या आधीच त्याचा पेपर कसा गेलाय, तो छान गेलाय आणि त्यांनी मला येऊन हे सांगतोय, हे मी युनिवर्सला आधीच म्हणाले, त्यासाठी युनिवर्स थँक्यू थँक्यू थँक्यू.
आपण फक्त काय म्हणतो, हे ठीक होईल अशी आशा करूयात, माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे, या सर्व विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशीच आशा करत असतो की नाही आपण. बघा बरं, आपण जरी आपण ह्या जर्नीमध्ये नसलो तरी आपण सहज म्हणतो की नाही, हे सगळं ठीक होईल बाबा, अशा आपण असं म्हणजे एखादा कोणी म्हणजे काही इश्यू आला तरी काय म्हणतो की बाबा हे सगळं ठीक होईल आशा करूयात, आय होप हे सगळं व्यवस्थित होईल, म्हणतो की नाही सहज. किंवा माझं नशीब बाबा चांगलं असायला पाहिजे, क्या बात आहे, म्हणजे मला पाहिजे ते सगळं मिळेल, म्हणतो की नाही सहज आपण. पण हे आपण काय करत असतो, तर आपल्याला पाहिजे तसं करण्यासाठी आपण आधीच बोलत असतो की असं घडावं. पण त्याच्या विरोधात काही लोक अशी पण असतात खूप निगेटिव्ह असतात, मी पाहिलेले, अगदी माझ्या जवळचे जवळ पाहिलेले. काही लोक, एखादा एखादा मुलगा पटकन पडला, ओके, म्हणजे आपल्या जवळच्या आपण सगळे फ्रेंड्स बसले, एखाद्या मैत्रिणीचा मुलगा पडला, ती धावत धावत जाईल त्याला, अशी हायपर होईल, अरे तुला कुठे लागलं का, पडलाय तू, कुठे लागलं तुला, कुठे लागलं. आपण काय म्हणायला पाहिजे, म्हणजे मला माहिती पण नाही तो किती जोरात पडलाय किंवा लागलंय की नाही त्याला, आणि जोरात पडला असेल तरी काय केवढं सिव्हिअर लागलंय किंवा लागलंच नाही किंवा ते टळलंय, असा आपण विचार करतो का? काही जण असे म्हणतात जाऊन, कुठे लागलं तुला, कुठे लागलं. म्हणजे हे जे निगेटिव्ह माइंडसेट वाली लोक असतात ना, ते पहिला विचार पटकन निगेटिव्ह येणार तोंडामध्ये. त्याच्याऐवजी काय म्हणायचं, ठीक आहे, अरे पडलास तू, ठीक आहे रे, असंच पडत झाडतच शिकतो आपण, काही नाही, त्याला थोडंसं औषध लावलं, पावडर लावलं की बरं होतं, लागलं असेल तरी, त्यात एवढं काय रडायचं, तो मुलगा स्ट्रॉंग बनणार आहे, तो मुलगा स्ट्रॉंग बनणार आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हली, कुठली, मला माहिती नाहीये तो पडलाय, त्याला किती लागलंय, लागलंय की नाही हे पण माहित नाही, पण मी विचार करत काय जाणार आहे, पडलाय म्हणजे लागला असणार आहे. पण काही लोक काय विचार करतात, ओके, की माझा पेपर छानच जाणार आहे. एखादी आई काय म्हणणार आहे, माझा मुलगा बाबा छान अभ्यास करतो, खेळतो तो, पण तो तेवढाच अभ्यास पण करतो, सगळ्या गोष्टी बॅलन्स व्यवस्थित करतो तो. एखादी आई काय म्हणणार आहे, माझा मुलगा खेळणं, अभ्यास, टीव्ही सगळ्या गोष्टी बॅलन्स करतो, मला त्याचा तो स्वभाव खूप आवडतो. सगळ्या गोष्टी बॅलन्स करणारे एवढ्या छोट्या मुलामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे की नाही. जेव्हा आपण असं म्हणतो तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार आपण काय अट्रॅक्ट करणार आहोत. जेव्हा मी पॉझिटिव्ह परिणाम पाहिजे तर विचार कसला केला पाहिजे, मला जर वाटतंय की माझ्या मुलाने परीक्षेमध्ये छान मार्क्स पाडले पाहिजेत, त्या कुठल्या तरी शाळेचा मोठा लीडर झाला पाहिजे, कॅप्टन झाला पाहिजे, तर मी कसा अट्रॅक्ट करायला पाहिजे की तो सगळ्या गोष्टी हँडल करतोय, बॅलन्स करतोय. थँक्यू युनिव्हर्स, माझ्या मुलगा सर्व गुण संपन्न आहे, फक्त अभ्यासच करतोय, स्पोर्ट्स मध्ये झिरो. आपल्याला असा पण मुलगा हवाय का, सगळ्यात बॅलन्स करता आलं पाहिजे, त्यांनी त्याचं बालपण पण जगता आलं पाहिजे, अभ्यास पण मॅनेज करता आला पाहिजे. आत्ताच्या जनरेशन नुसार टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल ह्या पण गोष्टी त्याला जमल्या पाहिजेत, सगळ्याच गोष्टीत ऑलराऊंडर असायला पाहिजे, हाय की नाही. आणि हे जर मी असंच बोलले तर त्याच्या आयुष्यात असंच मिळणार आहे. आणि मी जर त्याला म्हणत राहिले की अभ्यास कर बाबा, नाहीतर फेल होशील, काय मिळणार आहे मला, परिणाम काय हवाय, फेल होणं हा परिणाम हवाय का. आपण आपलं परिणाम, आपल्याला जे पाहिजे त्यानुसारच आपण बोलायचंय. विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिक शास्त्राच्या नियमांची नीट कामं करावी अशी आशा व्यक्त करत नाही, कारण भौतिक शास्त्राचे नियम कधीच चुकत नाही हे त्याला माहीत असते, बरोबर की नाही. त्यांचं जे फिजिक्स, जे काही फिजिक्स असतं, हा जो पायलट असतो आपल्या विमानाचा, वैमानिक असतो, तो काही रोज कॅल्क्युलेशन करत बसत नाही विमान उडवायसाठी. जे काही त्यांच्या कॅल्क्युलेशन नुसार, जे काही त्यांना कुठलं विमान चालवायला ज्या काही गोष्टी लागणार आहेत, विमान उडवायला ज्या काही गोष्टी लागणार आहेत, त्या सगळ्या होणारच हे त्याला 100% माहिती आहे, चुकणार नाही.
जसं मी चालतीये म्हणजे मला बिलकुल अशी 100% गॅरंटी आहे की मला पृथ्वी पाडणार नाही, कारण गुरुत्वाकर्षण आहेच. मी काही तरंगत राहणार नाही, चालता चालता मध्येच तरंगायला लागली असं होणार नाही. तर मी धरतीशी कनेक्टेड होऊनच चालणार आहे. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार मी आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे अशी आशा व्यक्त करून करत नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही, हे तुम्हाला माहीत असतं. बरोबर की नाही? तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य चांगले परिणाम दिसून यावे असं वाटत असेल, तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. आकर्षणाचा सिद्धांत तुम्हाला जर तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्यातलं अक्षरशः तुम्ही आज वॉटर मेडिटेशन छोटंसं केलं, 1-1.5-2 मिनिटाचं ताईने शोभाताईने वॉटर मेडिटेशन घेतलं, पण ते वॉटर मेडिटेशन पण किती छान घ्यावं झालं. म्हणजे हे जर आधीच मी कल्पना की वा आज मी वॉटर मेडिटेशन करणार आहे, काय मस्त वॉटर मेडिटेशन केलं, ज्यांनी कोणी घेतलं असेल तुम्हाला माहिती नसेल ना, पण वॉटर मेडिटेशन मस्त झाले आणि तो भोवरा असतानाच मी पाणी पिल्यानंतर पाण्याची टेस्ट काय अमेझिंग लागली. मी पहिलंच म्हणलं तर हा जरी मला परिणाम हवा असेल, तर मला खरोखर पाण्याची टेस्ट मिळणार आहे त्याच्यामध्ये. त्या एनर्जी असणारं पाणी माझ्या शरीरामध्ये मी घेणार आहे. हे 100% होणार आहे. कारण मी त्या छोट्याशा मेडिटेशनचा पण भव्य दिव्य परिणाम आधीच मला पाहिजे तसा मी युनिव्हर्स कडून घेतलेला आहे. आणि मी जेव्हा हे विचार करणार, आकर्षणाच्या नियमानुसार मला खरोखर पाण्याची टेस्ट लागलेली आहे. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे असेल, तर तशा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग असू शकतो. ही जादूच्या भव्य परिणामाची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटतं आहे, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंबंधीची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठीची मुलाखत असेल, परीक्षा असेल किंवा बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल किंवा सासूबाईंना भेटायला जायचं असेल, हे काही प्रसंग दिले आहेत ज्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने ते घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. आता मी तुम्हाला इथे माझ्या मुलांचं एक्झाम्पल सांगेन म्हटलेलं मगाशी. कारण की माझ्यापेक्षा सुद्धा हा जो चॅप्टरचा वापर माझ्या मुलांनी खूप केलेला आहे. म्हणजे आता रिसेंटली पण तुम्हाला सांगते की माझी मुलगी मध्ये खूप पाऊस पडत होता, है की नाही, खूपच पाऊस पडत होता, अगदी म्हणजे कसला उजेड सुद्धा दिसत नव्हता. सकाळी तिच्या पप्पाने सोमवारी सुट्टी घेतलेली आणि खूप पाऊस पडत होता आणि तिला जायचं होतं कॉलेजला. तिने व्हिज्युअलायझेशन केलं सकाळी उठल्यापासून की मी छान कोरडी ठणठणीत कॉलेजपर्यंत पोहोचलेली आहे. मी वेळेत पोहोचलेली आहे, कारण ती 8:15ला निघणार होती. सो तिला असं वाटलं की त्या टायमिंग मध्ये थोडंसं ट्रॅफिक असेल, तर मी एकदम टायमिंग मध्ये पोहोचलेले आहे. आणि अक्षरशः एवढं आभाळ भरलेलं, ती जायच्या वेळेस अजिबात पाऊस नव्हता. ती कॉलेजवर गेली, कॉलेजवर गेल्यानंतर जवळजवळ अर्ध्या तासाने पाऊस पडायला लागला आणि इतका जोरदार पाऊस पडत होता. मागे नाही का सगळा पूर वगैरे, खूप पाणी झालेलं सगळ्या रस्त्यांवर, रस्ते बंद पडलेले, गुडघ्या गुडघ्या इतकं रस्त्यावर पाणी होतं. असल्या पावसात ती गेलेली, फर्स्ट डेच कॉलेज होतं तिचं. आणि तिला इतका आनंद, म्हणजे माझी मुलं खूप जास्त वापर करतात ह्या मॅग्निफिसंट आउटकम चॅप्टरचा. माझ्या मुलाचं सांगते, ह्या एक्झामच्या वेळेस तो एका हॅकेथॉन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं. हॅकेथॉन म्हणजे त्यांचं ते कम्प्युटरच्या जे फील्ड मधली मुलं असतात त्यांच्या काही काही अशा कॉम्पिटिशन असतात. तर त्या कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलेलं. मग ते दोन्हीचा अभ्यास प्लस त्याचं ते कॉम्पिटिशनचं प्रिपरेशन, ह्या गोष्टी तो हँडल करत होत्या. अक्षरशः त्यांनी खूप उशिरा अभ्यासाला स्टडी केलेला. पेपरला जायच्या आधी तो सगळे मॅग्निफिसंट आउटकम जे त्यांनी अभ्यास केलेला आहे त्या चॅप्टर मधलंच मला प्रश्न पडलेले आहेत.
एवढं त्यांनी भव्य दिव्य परिणाम लावलेले त्या पेपरमध्ये. आणि लिटरली तेच येत होतं. त्याचे मित्र तर म्हणत होते, अरे काय आमच्यासाठी पण तू करत जाणार ते. इवन वायवा त्याचा चाललेला. तर त्यांनी त्याचे वायवा जे होते तर त्या वायवासाठी सुद्धा त्यांनी मॅग्निफिसंट आउटकम लावलेले. आणि ही मुलं मला सांगतात आधी, आणि सांगून झाल्यानंतर ते त्याचा परिणाम जसा पाहिजे तसा झाल्यानंतर पण येऊन सांगतात, मम्मी अगं असं असं झालं. म्हणजे मी सांगते काय, माझ्यापेक्षा सुद्धा हा चॅप्टर मुलं माझी जास्त वापरतात त्यांच्या लाईफमध्ये एक्झामच्या आधी. आणि अक्षरशः त्याला खरोखर इतके छान, म्हणजे इतक्या कमी वेळात त्याने अभ्यास करून पण परवाच त्याचा रिझल्ट आलाय. त्याला 8.67 CGPA आहे त्याचा, म्हणजे आउट ऑफ 10. आणि तो हॅकेथॉन मध्ये पण पूर्ण भारतामध्ये त्याच्या फील्डमध्ये, म्हणजे त्याच्या सब्जेक्टमध्ये तो पूर्ण भारतामध्ये 5व्या नंबरला होता. तरी पण मी त्याला म्हटलं की तू ह्याच्यामध्ये का नाही रे लावलंस मॅग्निफिसंट आउटकम. अरे म्हणाला की आम्ही खूप स्ट्रेसमध्ये होतो आणि ते माझ्या लक्षातच नाही आलं रे, मी करायला पाहिजे होतं, नेक्स्ट टाइम करेन असं मला म्हणाला. तरी पण पूर्ण भारतामध्ये त्याच्या फील्डमधला तो 5वा येतो आणि त्याचा फ्रेंड. इतकी जबरदस्त तुम्ही जर हा वापर तुमच्या आयुष्यामध्ये केला तर खूप म्हणजे खूप ग्रेट एक्सपिरियन्स तुम्हाला क्षणोक्षणी मिळणार आहे. फक्त ह्याचा फॉर्म्युला समजून घ्यायचा आहे की हे मॅग्निफिसंट आउटकम किंवा भव्य दिव्य परिणाम कसं लावू शकतो आपण. या जादूच्या परिणामाच्या कृतीचा उपयोग तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात यासाठी करू शकता. तुमच्या पाळीव प्राण्याला त्याच्या डॉक्टरकडे घेऊन जाणे, तुमची वैद्य किंवा दाताची तपासणी करणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत. म्हणजे तुम्ही साध्या साध्या गोष्टींसाठी पण मॅग्निफिसंट आउटकम किंवा भव्य दिव्य परिणाम करू शकता. म्हणजे मगाशी मी थोडक्यात म्हटलं की नाही, की अगदी मी स्वयंपाक करायला गेले आणि मला असं वाटलं की नाही, मला आता अर्ध्या तासात छान पटकन स्वयंपाक करून मला माझ्यासाठी वेळ हवाय ग्रॅटिट्यूड लिहायला, किंवा मला सेशनच्या आधी प्रिपरेशन करायला वेळ पाहिजे. मग मी छान मॅग्निफिसंट आउटकम लावला, किंवा मला माझं छान वांग्याची भाजी केली, पोळ्या केल्यात मस्त, भात लावलाय, माझं सगळं किचन वर्क झालेलं आहे आणि मी अक्षरशः सेशनच्या आधी मला थोडंसं रीड करायला वेळ मिळाला. असं जेव्हा मॅग्निफिसंट, आणि अक्षरशः माझ्या घरातले टोमॅटो संपलेले, माझी मुलगी जाऊन घेऊन आली, पण मला बाहेर पडायला पण जायची गरज नाही पडली. मी माझं प्रिपरेशन होईपर्यंत ती घेऊन आली, मी माझी भाजी झाली, सगळं स्वयंपाक झाला वेळेत. मी बऱ्याचदा सेशनच्या आधी मॅग्निफिसंट आउटकम लावते, जे टफेस्ट आहेत सेशन्स काय काय, तर त्याच्या आधी तर मी खरोखर मॅग्निफिसंट आउटकम करते, भव्य दिव्य परिणाम, की हा चॅप्टर असा असं मला ह्यांच्यापर्यंत जावं अशी माझी इच्छा आहे. सगळ्या पार्टिसिपंटला सगळ्या गोष्टी, कुठल्या गोष्टी जास्त कळणं गरजेचं आहे, हा जेव्हा मी परिणाम लावून सेशन घेते ना, तर खरोखर ते परिणाम मला दिसलेले आहेत. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण तुम्ही त्यासाठी मॅग्निफिसंट आउटकम लावू शकता. घरातली लहान लहान कामं असतात, पण ती नीट प्रकारे होणं महत्वाचं असतं. अशा वेळीही ती कामं नीट व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेले पाहणं महत्वाचं असतं. कारण इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा इतर काही दुरुस्त्या करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं हे किती महत्वाचं असतं हे आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे. हो की नाही. म्हणजे अगदी छोटी छोटी इलेक्ट्रिशियनला, माझं इलेक्ट्रिशियनचं काय काम असेल, प्लंबिंगचं काही काम असेल, कोणाला तरी मी बोलवलं असेल, तर ते काम किती परफेक्टली मला पाहिजे, माझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह झालाय, माझं ब्रेकडाऊन सॉल्व्ह झालंय, त्यांनी किती वेळेत येऊन छान काम केलेलं आहे, त्यासाठी आधीच मी त्याला थँक्यू म्हणायचंय. कुटुंबाने एकत्र बाहेर जाणं, मुलाशी त्याच्या वागण्याबाबत तुमच्या प्रकारे तुमच्याशी चांगल्या प्रकारे संवाद होणं, किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर मोकळेपणानं बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरते. बघा तुम्ही किती छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आज मला स्वतःलाच समजलं की मी ह्या गोष्टीत पण मॅग्निफिसंट आउटकम लावू शकते, की मी जो आतापर्यंत लावला नव्हता. की मला असं वाटायचं की मी माझ्या मुलांशी खूप ओपनली बोलते, त्यामुळे मला काही मॅग्निफिसंट आउटकम लावायची किंवा मी भव्य दिव्य परिणाम लावायची गरजच नाही. पण मी आता ते पण करू शकते. कुटुंबाने एकत्र जाण्यासाठी, किंवा मी माझी ट्रिप कशी छान झालीये, आम्ही किती एन्जॉय केलाय,
त्यासाठी करू शकते. किंवा माझी मुलं माझ्याशी ओपनली किती बोलतायत, त्यांच्या कॉलेजमधल्या सगळ्या गोष्टी शेअर करतायत मला, त्यांच्याबद्दल स्वतःशी बोलतायत, त्यांच्या अभ्यासाबद्दल, त्यांच्या फ्युचरबद्दल माझ्याशी मोकळेपणाने संवाद साधतायत. ह्यासाठी सुद्धा मी मॅग्निफिसंट आउटकम लावू शकते. किंवा मी माझ्या नवऱ्याशी मला माझ्या मनातलं जे काही आहे ते मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकते. आणि मीच मोकळेपणाने बोलू शकत नाही तर तो मला समजून घेऊन ते माझ्याशी सुद्धा तो समजून घेतोय माझ्या मनातल्या भावना. ह्यासाठी सुद्धा मी मॅग्निफिसंट आउटकम लावू शकते, भव्य दिव्य परिणाम करू शकते. इतकं सोपं आहे सगळ्या गोष्टी. आणि ते मला पाहिजे तसा रिझल्ट मिळवू शकणार आहे. फक्त त्याचा फॉर्म्युला सेट करून मी माझ्या प्रत्येक सिच्युएशन मध्ये तो वापरायचा आहे. वाढदिवसाची भेटवस्तू किंवा वाढनिश्चयाची अंगठी किंवा विवाहाचा पोशाख, साडी यासारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तिचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येईल. म्हणजे बघा, अगदी मी शॉपिंगला जायच्या आधी पण मी भव्य दिव्य परिणाम बोलू शकते. की मी शॉपिंगला गेली, मला पाहिजे तशीच मला माझ्या जे मी इमॅजिन केली आहे तशीच मला अंगठी मिळाली आहे. किंवा मला तशीच सुंदर साडी लग्नासाठी हवी आहे तर तशाच कलरची मला जशी पाहिजे डिझाईन तशी मिळाली आहे. ह्यासाठी सुद्धा मी भव्य दिव्य परिणामाचा वापर करू शकते. नवीन सेल फोन किंवा मोबाईल, नवीन गालीच्या पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करणाऱ्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलीत तर त्याचे इच्छित परिणाम दिसून येतात. म्हणजे किती छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात बघा तुम्ही. किती ठिकाणी हा भव्य दिव्य परिणामाचा वापर करू शकता. अगदी मला घर फर्निचर करायचंय किंवा मी घर रिन्युएशन करायचंय तर मला जसं इमॅजिन करते, मला ज्या प्राइस मध्ये पाहिजे, छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा मी भव्य दिव्य परिणामाचा वापर करू शकते. की घरातून जायच्या आधीच मला कुठला परिणाम पाहिजे त्यासाठी मी कृतज्ञता व्यक्त केली तर मला तसाच आर्किटेक्चर भेटणार आहे. किंवा तसाच डिझायनिंग घरातलं ते काय म्हणतात त्याला इंटेरियर करणारा भेटणार आहे. आणि मला पाहिजे त्याच प्राइस मध्ये त्यांनी दिलेलं आहे. हे सुद्धा मी त्याच्यासाठी सुद्धा मी भव्य दिव्य परिणामाचा वापर करू शकते. उपहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी किंवा रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल चांगली येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा कर परतावा चांगला मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. बघा किती छोटी सांगितले छोट्या छोट्या गोष्टी. म्हणजे रेस्टॉरंट मध्ये सुद्धा मला एखाद्या हॉटेलमध्ये पण चांगली जागा मिळाली बसायला त्यासाठी सुद्धा तुम्ही भव्य दिव्य परिणाम करू शकता. पार्किंग साठी, ग्रीन लाईट साठी तर मी हमेशा करते, ग्रीन सिग्नल साठीचे. तर असं तुम्ही करू शकता. आणि असं झालंय अक्षरशः, मला तर खूपदा असं झालंय की खूप ठिकाणी असं झालंय की जिथे कायम पार्किंगला जागा मिळत नाही तिथे पण मला एकदम परफेक्ट व्यवस्थित गाडी लावता येईल असं पार्किंग मिळालेलं आहे. आणि ते पण जवळ, लोकेशनच्या जवळ. म्हणजे आता माझे मिस्टर पण आहेत तर मी त्यांच्या समोर सांगेन, जेव्हा आम्ही एकदा असंच हे मला म्हणाले की कॅम्पात जाऊयात. आम्ही दोघं कुठल्या तरी मिथिलेशच्या फ्रेंडनी सांगितलेलं काहीतरी हॉटेल आहे कॅम्पामध्ये, तिथून काहीतरी त्यांना खायला हवं होतं. तर हे म्हणाले चल आपण पोरांना घेऊन येऊयात. म्हणजे माझ्या नवऱ्याला तर खायचं खूप वेड आहे. पुण्यातले सगळे फेमस ठिकाणचं वेगवेगळ्या ठिकाणचं खायला पोरांना खायला घालायला त्याला खूप आवडतं नवरोबाला. सो तो मला म्हणाला चल. आम्ही गेलो आणि संध्याकाळची वेळ होती, रात्रीची वेळ. मला म्हणाले की अरे तिथे ना गाडी पार्किंगला जागाच मिळत नाही, आपण असं करूया आता. म्हणजे कुठे, स्वारगेटच्या पुलावरच. मी त्यांना म्हटलं काही नाही, जवळच मिळणार आहे आपल्याला पार्किंगला जागा, काही टेन्शन घेऊ नका. तिथे जिथून आतमध्ये वळायचं त्या हॉटेलच्या तिकडे जाताना ते म्हणे तिथेच लावूयात, आपण इथून जाऊया, तिथे पार्किंगला जागा मिळते की. म्हटलं काही प्रॉब्लेम नाहीये, मिळेल तिथे जागा, चला पुढे आपण हॉटेल जवळ. अक्षरशः त्या हॉटेलच्या अपोजिट साईडला मला पार्किंगला जागा मिळाली. आणि तुम्हाला तिथला माझा एक्सपिरियन्स पण सांगते. गाडीला जागा मिळाली आणि तिथे ना माझा स्लिंग बॅग घेतलेली त्या गाडीवरच राहिलेली. गाडीवरच राहिलेली, त्याच्यात माझा फोन होता, सगळं होतं, पाऊच होता. आणि मी तिथेच विसरून गेलेली मेन रोडला. हॉटेलमध्ये गेले आणि हे मला म्हणाले मुलांना फोन करून विचार, आम्ही असं असं घेऊन येतोय. आणि मी बघते फोन, अरे बापरे, माझी स्लिंग बॅग कुठे. आणि पूर्ण जवळजवळ अर्धा तास माझी वेटिंग आम्ही करेपर्यंत तिथे स्लिंग बॅग.
मग मी पटकन उठले आणि मी म्हटलं काही नाही, माझी स्लिंग बॅग आहे, छान आहे, तिथेच आहे, सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे. मी रस्ता क्रॉस करून गेले तर मी गाडीवर ठेवलेली ती स्लिंग बॅग खाली पडलेली आणि आमच्या तिथे बाजूला कार उभी राहिलेली. खालीच पडलेली, घेतले, बघितलं तर तिथे सगळं होतं व्यवस्थित. आले, परत बसले, ह्यांना मुलांना फोन केला आणि आम्ही जे काही काय खायला घ्यायचं होतं ते घेऊन आलेलो. म्हणजे हे केवळ तुम्ही मला जो परिणाम हवाय, मला जसं हवंय तसं मी आधीच जो परिणाम मला हवाय, जसं ज्या गोष्टी मला हव्यात, व्हायला पाहिजेत असं वाटतंय, त्यासाठी मी जर आधीच भव्य दिव्य परिणाम लावला तर मी त्या गोष्टी मला पाहिजे तशा अनुभवू शकणार आहे, उपभोगू शकणार आहे. अक्षरशः टॅक्स रिफंड मला म्हणजे मला जर मी टॅक्स भरते वर्षाचा तर मला एवढा टॅक्स ह्या वर्षात मिळालेला आहे. म्हणजे टॅक्सचा परतावा, टॅक्स रिटर्न्स एवढे मिळाले, त्यासाठी सुद्धा मी भव्य दिव्य परिणाम लावू शकते. आणि त्यासाठी की बाबा ह्या वर्षीचा मला टॅक्स रिटर्न्स एवढे एवढे मिळालेले आहेत, धन्यवाद 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 युनिव्हर्स म्हणू शकते. इतकं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण तुम्ही त्याचा वापर करू शकता. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला जो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं, त्यावर तुम्ही बोटांनी हवेत जादूच्या धुलीकणांचा शिडकाव करीत आहात अशी कल्पना करा. म्हणजे आता आम्हाला म्हणजे अश्विन मॅम नेहमी सांगतात की मोस्टली बाहेर जेव्हा तुम्ही असं बोटाने आपण हे मॅजिक डस्ट टाकतो आहे की नाही, जादूचे धुलीकण शिंपडतो हाताने, तर मोस्टली तसं नाही करायचं बाहेर, कारण की लोक काही म्हणतील की बाबा काय हे करतायत, जादू वगैरे करतायत की काय कोणावर. त्यांना माहितीये का आपण किती प्युअर चांगल्या मनाने काही गोष्टी करतोय. तसं न करता तुम्ही अक्षरशः मनातली मनात इमेजिन, जसं छाया त्यांनी शेअर केलं की नाही, की त्यांनी रिक्षावाल्या दादाला मनातली मनात इमेजिन केलं, त्याच्यावर मॅजिक डस्ट टाकली, मॅजिक वॉन्ड फिरवली त्याच्यावरून आणि व्हिज्युअलाइज केलं, म्हणजे मनातली मनात त्याच्याशी बोलत होत्या त्या. आणि ते बोलतानाच बोलते त्यांचं मनातलं व्हिज्युअलायझेशन संपायच्या आत त्यांना फिरून मागे सॉरी म्हटलेलं. तर तुम्ही तसं करू शकता. कधी कधी दिवसभरात तुमच्या बाबतीत जेव्हा अनपेक्षित घटना घडते तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामाची कृती करू शकता. म्हणजे एखादी गोष्ट अनपेक्षित घडली, म्हणजे मला माहिती नाही पण पटकन काहीतरी इन्सिडेंट माझ्या आयुष्यामध्ये आला. होतं की नाही असं कधी कधी, एखाद्या वेळेस छोटंसं पटकन पडलं कोणी आपल्या घरात किंवा काहीतरी ब्रेकडाऊन आलं, तर त्यावेळेस पण की बाबा सगळं व्यवस्थित झालंय, छान झालंय, डॉक्टरांनी चांगलं सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे, थोडेसे मेडिसिन घेऊन लगेच पटकन बरं होईल, असं पण आपण भव्य दिव्य परिणाम लावू शकतो. अनपेक्षित अचानक घडलेल्या घटनांच्या बाबतीत पण बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं की आपण लगेचच निष्कर्ष काढण्याची घाई करतो आणि काहीतरी चुकीचंच घडलंय असं समजतो. उदाहरणार्थ तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि गेल्या गेल्या तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. अशा वेळी तुम्ही जर लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात की साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंय म्हणूनच तुम्हाला बोलावलं, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार आणि भावना येतात तशाच भावना आणि विचार तुमच्याकडे आकर्षित होतात. जर मला साहेबांनी बोलवले असं सांगितलं तर खरोखरच आपण इन जनरली तसंच काहीतरी चुकलंय का, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणूनच बोलवले. पण कधी कधी मग आपण आणि ते तसंच होणार आहे, कारण तुम्ही तुमच्या आकर्षणाचा सिद्धांत प्रत्येक सिच्युएशन मध्ये तो कामी लागणार आहे. मी पॉझिटिव्ह बोलले, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट करणार आहे, निगेटिव्ह विचार केला, निगेटिव्ह अट्रॅक्ट करणार आहे. मी जर तो विचार केलाय तर तसंच घडणार आहे. पण मी विचार केला की काहीतरी आज साहेबांनी मी काल कामं किती छान केलेले आहेत, काहीतरी माझं छान कौतुकच करणार असतील किंवा मला एखादं काम सांगणार असतील, हे व्यवस्थित झालंय बरं का, पण हे पण करून घे, किंवा सगळ्यांचे पैसे सप्लायर्स असतील त्यांचे पैसे देऊन टाक, किंवा हेड सर म्हणालेत की काय स्मिताताई तुम्ही खूप सुंदर काम केलेलं आहे, मुलांचे खूप नवीन नवीन तुम्ही ऍक्टिव्हिटीज घेताय, छान वाटतंय, मुलांची प्रोग्रेस खूप छान झाली, असं मी विचार करू शकते, हो की नाही.
म्हणूनच लगेचच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने चांगले काही भव्य परिणाम घडून येण्याची ही एक संधी असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. आता मी माझ्या आईचं एक्झाम्पल सांगते. माझा मुलगा आज लेट आला. म्हणजे तो नेहमी 11 वाजता येतो क्लासवरून. आज आला नाही. अगं पोराला फोन कर. काय तो किती उशीर झालाय, आज किती उशीर झालाय, त्यानं काय खाल्लंय का नाही काय माहित, का पोरगं उपाशीच बसलंय. मी म्हटलं काही नाही मम्मी, आज गुरुपौर्णिमा आहे, पोराने काहीतरी बाहेर खाल्लं असेल. असा एरवी तो मला नेहमी सगळं सांगून जातो. आज गडबडीत तो जेव्हा बाहेर जायचा त्यावेळेस मी नेमकी वॉशरूमला गेलेले, मग त्यांनी सांगायचं राहिलं असेल. काही नाही, येईल तो व्यवस्थित. आणि मी 1-1:30 वाजता तरी तिचं, अगं कर, पावसा पाण्याचं पोरगं बाहेर आहे, कर त्याला फोन. मग मी तिच्या समोर फोन केला. म्हटलं का रे बाबा, का तुला आज लेट झालंय? तर मम्मी मी कॉलेजवर आलोय, असं असं जे काही असेल ते त्यांनी मला सांगितलं. तर तुम्ही जशी तुमची एनर्जी जशी आहे तसंच मी अट्रॅक्ट करणार आहे. मी जर म्हणत बसले असते, बापरे 11 वाजता येणारा मुलगा माझा 1:30 वाजले तरी फोन पण नाही, काय झालंय, एवढ्या लांब गाडीवर जातो, पावसा पाण्याचे दिवस आहेत, काही झालं तर ना, मनात वाईट विचार आणण्यापेक्षा ओके गुरुपौर्णिमा आहे, पोरं कुठे गेली असतील खायला प्यायला, करत असतील एन्जॉय. एरवी मला सगळं सांगतो तो, आज मी इकडे जाणार आहे, तिकडे जाणार आहे. मला आज नाही सांगितलं त्यांनी, विसरला असेल. पण मी सांगितलं नाही म्हणजे काहीतरी वाईटच विचार करायचा आहे का? मी जे बोलणार आहे, जशी माझी एनर्जी असेल तसंच मी आकर्षित करून घेणार आहे. आणि जर त्यातूनही अनपेक्षित गोष्ट घडली, म्हणजे मला जर टेन्शनचं काही वाटत असेल तरी पण मी विचार करायचा, नाही तो छान आहे, तो घरी आलाय, येताना मला फोन केलाय, मम्मी अगं मी इथे इथे आहे, काही खायला आणू का तुला, आई पण घरी आहे, आणू का. मी जर हे इमेजिन केलं तर तो तसाच येणार आहे. म्हणजे त्याच्या येण्यासाठीचा मी माझी एनर्जी शिफ्ट केली. विचार न करता, वाईट विचार न करता मी काय केलं, चांगल्या गोष्टी असं भव्य दिव्य परिणाम काय लावलं, की तो छान येतोय, त्याने मला फोन केलाय, फोन येताना मला म्हणतोय तुम्हाला का दोघींना काही खायला आणू का, आई पण आहे तर. मी काय केलं, मला जो परिणाम पाहिजे त्याचा मी मॅग्निफिसंट आउटकम लावला. असंच आपल्याला करायचंय अनपेक्षित गोष्टी घडल्या तरी. कामावर जाण्यासाठी निघालेला असताना तुमची बस किंवा रेल्वे किंवा विमान चुकलं किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला तर काही चांगलं झालं नाही असं विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे जादू लगेचच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य परिणाम दिसून येईल. आता छायाताईंनी पण काल किती सांगितलं शेअरिंग बघा. त्यांनी जातानाच मॅग्निफिसंट आउटकम लावला, की मी घरी कोरडी व्यवस्थित गेलेली आहे आणि मी घरी पोहोचल्यानंतर पाऊस चालू होणार आहे. आणि खरोखरच त्यांचं तसं झालं. त्या घरी पोहोचल्यान पाऊस सुरू झाला. त्यांनी पण मॅग्निफिसंट आउटकमचाच उपयोग केला ना काल. तसंच तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी पण करू शकताय. तुम्ही जर आई किंवा वडील असाल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात शाळेत भेटायला बोलावलं, तर काहीतरी समस्या उद्भवली म्हणून बोलावलं असेल असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलावलं असेल असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. तुम्हाला अचानक एखादा अनपेक्षित फोन आला, ईमेल आला किंवा पत्र आलं तर लगेच काय बरं चुकलं असेल असा विचार तुमच्या मनात चमकून जाण्याऐवजी चांगल्या परिणामासाठी लगेचच कृतज्ञता व्यक्त करा, की बाबा ह्या ईमेल मधून काहीतरी गुड न्यूज मला मिळणार किंवा ह्या ईमेल मधून माझं इन्क्रिमेंटचा माझा ईमेल असणार आहे, हा ऑफिसचा मेल आलाय, हा ह्या ईमेल मधून माझं प्रमोशन झालेल्याचा मेल असणार, प्रमोशनचा मेल आहे हा मला माझा, असा विचार करा तुम्ही. किंवा त्यांनी काहीतरी चुकीचंच झालेलं असेल त्यासाठीच मला फोन केलाय, त्यासाठीच मेल केलाय, त्यासाठीच लेटर आले असा विचार करण्यापेक्षा. आणि नंतर फोन उचला, ईमेल उघडा किंवा पत्र वाचा. म्हणजे तुम्ही पहिला ईमेल ओपन करायच्या आधीच मॅग्निफिसंट आउटकम करायचंय, मला जसा परिणाम हवा आहे त्यासाठी, आणि मग तो ईमेल ओपन करा.
मग ते पत्र ओपन करा, मग फोन उचला. आपल्याला असं कधी कधी होतं की नाही, की कोणाचा तरी खूप दिवसातून आपल्या मैत्रिणीचा फोन आला किंवा एखाद्या नातेवाईकांचा फोन, आपण लगेच विचार करतो, अरे ही तर कधी मला फोन करत नाही, काही डेंजर तर झालं नसेल ना. त्यापेक्षा वाव किती मग तो फोन उचलायच्या आधीच थँक्यू थँक्यू युनिव्हर्स, माझी मैत्रीण आज माझ्याशी छान गप्पा मारण्यासाठी तिने फोन केलेला आहे आणि फोन उचलला मी, छान गप्पाच होणार आहेत माझ्या. पण मी कधीच फोन करत नाही, तिने फोन केलाय, मग उचलायच्या आधीच काय मनात विचार आला, ती काहीतरी वाईट न्यूजच सांगणार आहे तुम्हाला फोनवर. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळेल. कधी कधी या अनपेक्षित प्रसंगानं तुम्हाला कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून तुम्ही जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करता. त्यामुळे कुठेतरी कधीतरी हमखास चांगला परिणाम घडू येतोच. कधी कधी तुम्ही स्वतःशीच काहीतरी विचार करता की हा सगळा नशिबाचा खेळ आहे, आपल्या हातात काहीच नाही, किंवा कधी कधी हे सगळं चांगलं घडावं अशी आशा तुम्ही व्यक्त करता. पण एक लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैवयोग नशीब असं काही नसतं. आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो, तुमची जशी एनर्जी आहे तसंच तुम्ही आयुष्यामध्ये अट्रॅक्ट करणार आहात. तुम्ही त्या क्षणी जशी मी एनर्जी असणार आहे माझी, तसंच मी अट्रॅक्ट करणार आहे. मला असं वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये यार माझं आयुष्य खूप एन्जॉय, म्हणजे जसं आता शोभाताईने मेडिटेशन घेतलं की मी खूप छान शिकतीये, ज्ञान ग्रहण करते वेगवेगळ्या विषयांमधलं. माझी एनर्जी जर मला ज्ञान ग्रहण करण्याची असेल तर माझ्या आयुष्यामध्ये छान छान पुस्तकं, चांगले चांगले मेंटॉर येणार आहेत माझ्या आयुष्यामध्ये. माझी एनर्जी अशी असणार आहे की मला खूप सारा पैसा हवाय, मला काहीतरी घर बंगलो जागा जमिनी जुमला घ्यायचंय, सतत मी त्याचा विचार करणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये तशीच लोक, तशाच संधी, तशीच तशाच अपॉर्च्युनिटीज माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे. माझा विचार सतत निगेटिव्ह आहे, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मला वेळच नाहीये, मला एवढी कामं करावी लागतात. माझ्या आयुष्यात तेच होणार आहे. मला जे पाहिजे ते मी, जसं माझी एनर्जी असणार आहे तसंच माझ्या आयुष्यामध्ये मला मिळणार आहे. तुम्ही जसा विचार करता किंवा तुमच्या जशा भावना आहेत तसं तुम्हाला मिळत राहतं. तुम्ही वाईट परिणामांकडे आकर्षित होऊ नये याची काळजी कृतज्ञता घेते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते. तुम्ही विचार करा, जेव्हा तुम्ही सतत असं म्हणत असताना माझं हे दुखतंय, ते दुखतंय, मला वेळच मिळत नाही, किती काम करावं लागतं, तुमच्या आयुष्यामध्ये तशीच लोक भेटणार जी तुम्हाला त्याच बाबतीत बोलत असतात. ती लोक पण तशीच सांगणार, मला वेळच नसतो ग, सगळं घरातलं दारातलं करावं लागतं. कारण बिकॉज ऑफ तुमचे थॉट्स आहेत ते आतमध्ये, त्यामुळे तुम्हाला लोक सुद्धा तशीच बोलणारी भेटणार आहे. आणि जेव्हा मी खूप पैशाचा, तुम्हाला माहित आहे का, धीरूभाई अंबानींच्या मूवी मध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे ना, ही ट्रू स्टोरी आहे की धीरूभाई अंबानींकडे चहा प्यायला पैसे नव्हते. 10 रुपये, जेव्हा त्यांची सुरुवात आलेली, ते मुंबईला आलेले त्यावेळेस, पण तो माणूस ताजमहल मध्ये जाऊन चहा प्यायचा. तर त्यांच्या मित्रांनी पण त्याला विचारलेलं की का बरं तुला 5 रुपयाचा चहा प्यायचे पैसे नाहीत आणि तू ताजमहल मध्ये जाऊन चहा पितोस. तर धीरूभाई अंबानी काय म्हणलेले की मला त्या लेवलला पोहोचायचंय, आणि त्या लेवलला जेव्हा मला पोहोचण्यासाठी मला त्या लेवलच्या लोकांमध्ये जाऊन राहावं लागेल. ते लोक कसे बोलतात, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांची राहणीमान कसे आहेत, त्यासाठी तुम्हाला त्या लोकांसारखं राहिला, त्या लोकांमध्ये त्यांच्यासारखा माइंडसेट केला, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तशीच लोक अट्रॅक्ट करणार आहे. तर जशी माझी एनर्जी शिफ्ट होणार आहे तशी माझ्या आयुष्यामध्ये संधी येणार आहेत, माणसं भेटणार आहेत. त्यामुळं आपण आपली एनर्जी शिफ्ट करायची, पहिले स्वतःला ओळखायला शिकायचंय की आम्हाला तर बघा आता अनब्लॉक बुक चालू केलेलं आहे आलेफी यांनी. 4 चक्रास म्हणजे आपले जे खालचे 4 चक्र आहेत त्याच्यावर ते पुस्तक आहे.
आम्हाला एका एका तासाने अलार्म लावायला लावलेला आणि अलार्म लावून तुम्ही दर तासाने विचार करायचा की मी हा तासाभरात किती पॉझिटिव्ह किती निगेटिव्ह गोष्टींचा विचार केलाय. इतकं अवेअर राहायला सांगितलेलं तिने आम्हाला. आता मुळातच आम्ही इतका अभ्यास करतो त्यामुळे आम्ही कंटिन्यू, मी तर अलार्म लावलाच नाही कारण की मी कंटिन्यू अवेअरनेस मध्ये असते. पण अक्षरशः एक एक तासाचा अलार्म लावायला लावलेला तिने आम्हाला की तुम्ही कंटिन्यू विचार करायचा की माझे आत्ता हे कसे. आपण एक दिवस आपल्याला सांगितलेला की निगेटिव्ह न बोलण्याचा उपवास धरा. किती लोकांनी धरलेला? फक्त 2 आपल्या ग्रुप मधल्या. म्हणजे किती आपण आपल्याही नकळत निगेटिव्ह बोलत असतो. तर तुमचा फक्त भव्य दिव्य परिणाम तुम्हाला जशी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यात कशी माणसं तुमच्या छान पाहिजेत, आनंदी हवेत, एन्जॉय करणारी हवेत, मजा करणारी हवेत, ती ती जी एनर्जी आहे, ते माइंडसेट आहे, तुम्ही तुमच्यामध्ये पहिला क्रिएट करावा लागणार आहे. भव्य चांगल्या गोष्टींची कृती तुम्ही नेहमी करायला लागा आणि तो तुमच्या रोजच्या जगण्याचा परिपाठ बनवा. त्यामुळे आणखी चांगल्या भव्य गोष्टी तुमच्या आयुष्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगाचं प्रमाण कमी कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या भव्य दिव्य परिणामांचा वापर करायला लागेल तुमच्या आयुष्यामध्ये अक्षरशः जे असे वाईट जरी प्रसंग येत असतील ना, ते आपोआप आपोआप कमी व्हायला लागणार आहे. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत असं ज्यांच्या सोबत वाटते अशा 3 प्रसंगाची निवड करा. सपोज नोकरीसाठी मुलाखत, कर्जासाठी अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टरकडे जाणे यासारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. आता त्यांनी सांगितलंय की तुम्ही कसं करू शकता ते. तर तुमच्या दिवसभरातल्या महत्वाची 3 कामं निवडायची तुम्ही पहिल्यांदा. कधी कधी रोजच्या गोष्टी करायचा आपल्याला कंटाळा येतो, त्या नीरस वाटतात, पण त्या कराव्याच तर लागतातच. उदाहरणार्थ कधी कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करण्याचा, बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा, मुलांना घेण्यासाठी जाण्याचा, बिल चुकती करण्याचा किंवा टपाल बघण्याचा कंटाळा येतो. सुरुवातीला अशा कंटाळवाण्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची निवड करा. जी कामं करायचा कंटाळा येतो ती 3 कामं निवडायची. जेव्हा जादू घडून येते तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात. किंवा जर मी त्या 3 गोष्टी निवडल्या आणि त्यासाठी भव्य दिव्य परिणाम लावला तर त्या 3 कंटाळवाण्या गोष्टी पण चांगल्या वाटायला लागतील आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन हे परिणाम झाले आहेत याबाबत तुमची खात्री पटते. कारण की ज्या कंटाळवाण्या मला करायलाच आवडत नाही त्या गोष्टींसाठी मी जर कृतज्ञ म्हणजे भव्य दिव्य परिणाम लावले आणि त्यासाठी कृतज्ञता व्यक्त केली, मला जो पाहिजे तसा परिणाम झाला, तर तुमचा अजून त्या गोष्टीवर विश्वास वाटेल. म्हणून निवडतानाच असे कंटाळवाणी कामं तुम्ही स्टार्टिंगला निवडू शकता. ज्यांच्या बाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं अशा 3 प्रसंगाची निवड करून त्याची एक लेखी यादी करा. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे अशी कल्पना करून लिहा. तर काय करायचंय, ते 3 कामं निवडायचे त्याने त्यांचा भव्य दिव्य परिणाम घडून यावा अशा प्रसंगाची यादी करायची आणि त्यांना कृतज्ञतेची जादूची शक्ती वापरून ते प्रसंग कसे छान पद्धतीने म्हणजे तुम्हाला जसे पाहिजेत तसे घडून आलेत अशी कल्पना करायची आणि करून लिहायचे. उदाहरणार्थ आता त्यांनी एक्झाम्पल दिले, या गोष्टीबाबत चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल आभारी आहे. आता जर आपण मेडिटेशन घेणार आहे है की नाही, किंवा मी ड्रीम रायटिंग लिहिणार आहे, स्वप्न लिहिणार आहे, तर मी म्हणू शकते की आजचं सेशन किंवा जे ड्रीम रायटिंगची ऍक्टिव्हिटी ग्रुपमध्ये घ्यायची होती असं पण म्हणायचं नाही. आजची स्वप्न लिहिण्याची ग्रुप ऍक्टिव्हिटी अतिशय छान पद्धतीने झाली. सगळ्यांना छान ग्रुप एनर्जीनी ब्लेसिंग्स मिळालेले आहेत. या गोष्टीबाबत भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा आणि या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला असलेले
3 फोन घेण्यापूर्वी किंवा 3 ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेली 3 पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित काम करावे लागण्यापूर्वी, दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टींची निवड करता यावर त्याचे परिणाम अवलंबून नाहीत, तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टीबाबतही चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता यावर ते अवलंबून आहे. कशावर अवलंबून आहे? तर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्त करता यावर अवलंबून आहे. मी जर फक्त पुस्तकाने सांगितले म्हणून की थँक्यू युनिवर्स, ग्रुप ऍक्टिव्हिटी, ड्रीम रायटिंगची ग्रुप ऍक्टिव्हिटी खूप छान झाली एवढंच म्हटलं तर ते रिझल्ट पण त्याप्रमाणे येणार आहे. पण मी जर मनापासून कृतज्ञता व्यक्त केली की थँक्यू युनिवर्स, आजची आमची ग्रुप ऍक्टिव्हिटी ड्रीम रायटिंगची खूप छान झाली, सगळ्यांनी स्वतःचे ड्रीम शेअर केले, सगळ्यांनी ग्रुप एनर्जी आणि ते प्रत्येकाच्या ड्रीमला ब्लेसिंग्स दिलेत, खूप छान सगळे आनंदमय एन्जॉय, सगळ्यांच्या ड्रीम्सला छान एनर्जी मिळाली, ह्या फुल मूनचा पूर्ण उपयोग झाला, थँक्यू युनिवर्स. जेव्हा हे मी मनापासून घेणार आहे तर खरोखर त्या स्वप्नांना एनर्जी मिळणार आहे, हा रिझल्ट येणार आहे. ही कुठली माझी एनर्जी आहे, जशी मी माझी एनर्जी देणार आहे तशी ती स्वप्न पूर्ण होणार आहे, तसं ते काम माझं होणार आहे. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनातल्या मनात मनापासून या चांगल्या भव्य दिव्य परिणामासाठी आभारी आहे असं म्हणू शकता. म्हणजे अचानक एखादी गोष्ट झाली, म्हणजे मगाशी जसं त्यांनी सांगितलं की गेल्या गेल्या मी अजून पोहोचले नाही, तो लगेच मला ऑफिसमध्ये येऊन सांगितलं की बॉसनी बोलवले, तर मी म्हणू शकते की थँक्यू युनिवर्स, की बाबा माझ्या बॉसनी बॉस तर माझं कॉन्व्हर्सेशन संवाद अतिशय छान एन्जॉय आनंदात गेलेला आहे, म्हणजे किंवा मला जसा पाहिजे मजेशीर झालाय किंवा काय कॉमेडी मध्ये झालाय, त्या चांगल्यात भव्य दिव्य परिणामासाठी आभारी आहे असं म्हणू शकता मराठी इंग्लिश मध्ये. ही जादूची कृती अति होतच नाही, म्हणजे अगदी मी खाली उतरून गेले मला रिक्षा मिळाली, रिक्षासाठी सुद्धा मी भव्य दिव्य परिणाम लावते, ते सुद्धा काही अति होतंय असं नाही, मी करू शकते त्यासाठी पण. कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल तितके जास्त वेळा त्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम ओघानेच घडून येतील. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल. भविष्यात यापुढे तुम्हाला जेव्हा कधी आयुष्यातील एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं वाटलं तर किंवा आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटलं तर लगेच तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि निश्चितपणे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील याची खात्री बाळगा. तर हा चॅप्टर आपला इथेच संपलेला आहे.